नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 9 भाज्यांची शाळा या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 भाज्यांची शाळा या कवितेचा अर्थ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 25 वरती पाठ क्रमांक 9 भाज्यांची शाळा अशी एक कविता दिलेली आहे. ही कविता लिहिलेली आहे प्रतिभा जगदाळे यांनी. भाज्यांची शाळा या कवितेच्या कवयित्री आहेत प्रतिभा जगदाळे. विद्यार्थी मित्रांनो, आपण रोज जेवणात वेगवेगळ्या भाज्या खातो. भाज्या खाल्ल्याने आपले शरीर निरोगी आणि मजबूत राहते. प्रत्येक भाजीचा रंग, आकार आणि चव वेगवेगळी असते. आज आपण भाज्यांची मजेदार शाळा भरल्याची कल्पना करणारी एक सुंदर कविता शिकणार आहोत. या कवितेत सर्व भाज्या आनंदाने एकत्र आल्या आहेत. चला तर मग भाज्यांची शाळा ही गोड आणि मजेशीर कविता आनंदाने शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम या कवितेचे आपण वाचन करूया. भाज्यांची शाळा. शाळा भरली भाज्यांची हिरव्या हिरव्या रंगाची. मेथी आली सर्वात आधी, जुडी तिची किती साधी. लज्जत न्यारी धपाट्यांची हिरव्या हिरव्या रंगाची. दिसे देखणी नाजूक जरी, मैत्री जास्त नाही बरी. तिखट मिरची रागाची हिरव्या हिरव्या रंगाची. टोमॅटो काकडी गाजर आले, कोशिंबिरीस तयार झाले. भाजी कांदा पातीची हिरव्या हिरव्या रंगाची. टुनकन उडून भोपळा आला, आईने त्याचा हलवा केला. गोडी वाढली भोजनाची हिरव्या हिरव्या रंगाची. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला भाज्यांची शाळा ही कविता दिलेली आहे. प्रतिभा जगदाळे यांनी ही कविता लिहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रतिभा जगदाळे या मराठीच्या प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका आहेत. त्यांनी लहान मुलांसाठी अनेक सुंदर कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या कविता सोप्या, गोड आणि आनंददायी असतात. त्यांच्या कवितांमधून मुलांना चांगल्या सवयी व निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश मिळतो. त्यांच्या लेखनामुळे मुलांना मराठी भाषा शिकण्याची गोडी लागते. तर अशा या प्रतिभा जगदाळे यांची भाज्यांची शाळा ही कविता व त्याचा अर्थ आता आपण समजून घेऊया. भाज्यांची शाळा. शाळा भरली भाज्यांची हिरव्या हिरव्या रंगाची. विद्यार्थी मित्रांनो, हिरव्या हिरव्या रंगाच्या भाज्यांची शाळा भरली आहे. मेथी आली सर्वात आधी, जुडी तिची किती साधी. लज्जत न्यारी धपाट्यांची हिरव्या हिरव्या रंगाची. सर्वात पहिली साधी मेथीची जुडी आली. हिरव्या हिरव्या रंगाच्या धपाट्यांची चव अगदी वेगळीच न्यारी आहे असे कवयित्री म्हणतात. या ओळीतील शब्दार्थ पहा. लज्जत म्हणजे चव किंवा गोडी. न्यारी म्हणजे वेगळी, निराळी. धपाटे भाकरीसारखा एक खाद्यपदार्थ. पुढील ओळी पाहूया. दिसे देखणी नाजूक जरी, मैत्री जास्त नाही बरी. तिखट मिरची रागाची हिरव्या हिरव्या रंगाची. विद्यार्थी मित्रांनो, ही जी भाजी आहे
ती जरी सुंदर आणि नाजूक असली तरी तिच्याशी जास्त मैत्री करू नका, कारण ती हिरव्या हिरव्या रंगाची तिखट मिरची आहे. या ओळीतील शब्दार्थ पाहूया. देखणी म्हणजे सुंदर, नाजूक म्हणजे मऊ. पुढील कवितेच्या ओळी पहा. टोमॅटो, काकडी, गाजर आले, कोशिंबिरीस तयार झाले, भाजी कांदा पातीची हिरव्या हिरव्या रंगाची. भाज्यांच्या शाळेमध्ये टोमॅटो, काकडी आणि गाजर हे कोशिंबीर होण्यासाठी तयार होऊन आलेले आहेत. कांद्याच्या पातीची भाजी हिरव्या हिरव्या रंगाची आहे. या ओळीतील शब्दार्थ पहा. पाती, पाती म्हणजे पाने. कवितेच्या पुढील ओळी पहा. टुणकन उडून भोपळा आला, आईने त्याचा हलवा केला, गोडी वाढली भोजनाची हिरव्या हिरव्या रंगाची. तर विद्यार्थी मित्रांनो, या ओळींमध्ये कवयित्री म्हणतायत की या भाज्यांच्या शाळेमध्ये टुणकन उडी मारून भोपळा आलेला आहे. हा जो भोपळा आहे तो दुधी भोपळा आहे. आईने त्याचा हलवा केला. अशा या हिरव्या हिरव्या रंगाच्या भाज्यांमुळे भोजनाची गोडी चव वाढलेली आहे. या ओळींतील शब्दार्थ पहा. भोजन, भोजन म्हणजे जेवण. हलवा एक पदार्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे भाज्यांची शाळा या कवितेचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. या कवितेत कवयित्रीने भाज्यांची शाळा भरल्याची सुंदर कल्पना केली आहे. शाळेत मेथी, मिरची, टोमॅटो, काकडी, गाजर, कांदा आणि भोपळा अशा अनेक भाज्या एकत्र येतात. मेथी सर्वात आधी येते. मिरची दिसायला बारीक असली तरी ती तिखट असते. नंतर टोमॅटो, काकडी, गाजर आणि कांद्याची पात येऊन कोशिंबीर तयार होते. शेवटी दुधी भोपळा येतो आणि आई त्याचा स्वादिष्ट हलवा बनवते. या कवितेतून आपल्याला सर्व भाज्या आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, म्हणून त्या आनंदाने खाल्ल्या पाहिजेत असा संदेश मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, भाज्यांची शाळा प्रतिभा जगदाळे यांची ही कविता आपण अभ्यासल्यानंतर सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या तुम्ही नक्कीच खाल अशी आशा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 भाज्यांची शाळा प्रतिभा जगदाळे यांच्या या कवितेचा अर्थ आपण समजून घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाज्यांची शाळा या कवितेचा अर्थाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, भाज्यांची शाळा या कवितेच्या अर्थाचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.